मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपकडून शाईफेक करत तोडफोड, कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज। तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। हा हल्ला नियोजित कट असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, वाल्मिक कराड सारख्या लोकांमुळे बीड जिल्ह्यात जातीय तेढ वाढल्याचा संदीप क्षीरसागर यांचा आरोप। बीडमधील गुन्ह्याचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड, आज मुंडे असते तर कठोर कारवाई केली असती, रोहित पवारांचं विधान। मस्साजोग प्रकरणी कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। उद्या बीड प्रकरणी मुख्यमंत्री सभागृहात बोलणार। अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होतील, अजितदादांना त्यासाठी शुभेच्छा। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। महायुती सरकारचं खातेवाटप रखडलं, शपथ घेऊन 4 दिवस उलटल्यानंतरही खातेवाटप नाही, अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर। नागपूरच्या रेशीम बागेतील संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हजर, अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार बौद्धिकाला गैरहजर। मुंबईमधील मेट्रो 3 मे 2025 पर्यंत सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। विधान परिषद सभापतीपदी राम शिंदेंची एकमताने निवड, राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती। कल्याणमध्ये हनीमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये वाद, हनीमून डेस्टिनेशन ठरेना म्हणून सासऱ्याकडून जावयावर ऍसिड हल्ला। मुंबईतील बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, घटनास्थळी नौदल, मुंबई पोलीस आणि हेलिकॉप्टरने केलं सर्च ऑपरेशन।